गाडीची किंमत 2,70,000 पर्यंत जाईल, ते 1.5 लाखाला देणार आहे. तसं पाहायला गेलं तर कुठलीच गाडी इंजिन कामावाली आपली विकायला लावलेली नाही. जरी काय काम असेल एक तर ते काम पूर्ण केलं जातं किंवा कामाची गाडी आपण विकायला लावित नाही. ते 1,60,000 जाईल. सेकंड हँड गाडी घेताना जर आपल्या व्यवस्था सांगा काय काय चेक करायचं गाडीमध्ये, काय महत्वाचं म्हणजे सीट कव्हर वगैरे ते सोडा, सगळ्यात महत्वाचं इंजिन गाडीचं पाहिलं पाहिजे. बरोबर लोक काय करतात, जास्त पॉलिश करून ठेवली गाडी किंवा चमकायला लागली की समजतात लय भारी गाडी आहे. पण तसं काय नसतं. इंजिन वगैरे चेक करायचं. म्हणजे आपल्याकडेच नाही, कुठं बी गाडी घेताना पहिले इंजिन चेक करा. साईडचे पिलर बघायचे, बोनट ओपन करायचा, पुढे वेल्डिंग मारलाय का ते लगेच कळतं गाडीचा ऍक्सिडेंट झालाय का नाही झालाय. तर ते डोअरचे जरी आपण हे जरी काढलं ना, हे जरी काढलं की ह्याच्यामध्ये पण समजतं. कंपनीच्या ज्या फोन असतात हे याला ऍक्सिडेंट गाडी नाही, इथं बघा डॉट 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 येते. पार्ट कुठले पेंट केलेत नाही ते पण समजतं आपल्याला. किंमत 2,70,000 राहणार आहे. 2023 ची डिझायर आहे, ओरिजिनल आहे, सिंगल हँडेडच गाडी आहे. पण तर जवळजवळ 40-45,000 रुपयाचा सस्पेन्शनचा खर्च केला त्यांनी. डिझेल गाडी 3,90,000 पर्यंत आहे. नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कडक असा स्टॉक. म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला मी देणार आहे 7 सीटर, 5 सीटर, कमर्शियल, प्रायव्हेट गाड्या असणार आहेत. कुठे? छत्रपती मोटर्स या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला थोडं लोकेशन वेगळं वाटत असेल कारण की पूर्ण गाड्या आमच्या आता सावलीमध्ये आहेत. कारण सरांनी टोटल गाड्यांसाठी आपल्या एक म्हणजे चांगलं छत वगैरे मारलेलं आहे. टोटल गाड्या आपल्या आता सावलीमध्ये असणार आहेत. तुम्ही जर इथे आलात ना, गाड्या पाहायला तुम्हाला सुद्धा त्रास नाही होणार. पूर्ण गाडी टोटल तुम्ही चेक करू शकता. गाडी सेकंड हँड घ्यायची म्हटल्यानंतर आपल्याला तर चेक करायचीच आहे, तरी सुद्धा तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून सरांनी खूप चांगली सुविधा इथे तुमच्यासाठी उपलब्ध केलेली आहे. तर ह्या साईडला तुम्ही पाहिलं असेल आपल्याकडे रेड मध्ये मर्सिडीज आहे, त्यानंतर सोमो गोल्ड सुद्धा आहे, इनोवा आहे, XV500 सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला जी गाडी हवी आहे ना ती ह्या स्टॉक मध्ये मी देणार आहे. तर जाणून घेऊ ह्या सर्व गाड्यांची डिटेल्स. तर आपण आलेलो आहे छत्रपती मोटर्स या ठिकाणी आणि ह्या शोरूमचे जे ओनर आहेत आपले शहाजी भोसले सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. जय छत्रपती शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले छत्रपती मोटर्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण 7 सीटर मध्ये पण गाड्या आणलेल्या आहेत, 5 सीटर मध्ये पण आहेत, प्रायव्हेट गाड्या आहेत, त्याच्यानंतर टुरिस्ट पासिंग पण गाड्या आहेत. टुरिस्ट पासिंग गाड्यांवरती पण आपण लोन करून देतोय. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर गाड्यांवरती लोन करून देतोय. कुठे पण चालू करूया आपल्या व्हिडिओला. चला. MH14 ग्रे कलर मध्ये SS4 आहे. कशी असणार आहे सर डील? SX4 आहे, डिझेल गाडी आहे, 2012चं मॉडेल आहे. ओके. गाडीची किंमत 2,70,000 पर्यंत जाईल. 2,70,000 सर कॅश मध्ये डील करावं लागेल? कॅश मध्ये डील करावं लागेल याची. चालेल. SS4 तुम्हाला 2012चं मॉडेल, सिंगल हँड म्हणजे सिंगल ओनर मध्ये, सिंगल ओनर मध्ये तुम्हाला ही गाडी मिळेल आणि डिझेल मध्ये असणार आहे. आता आपल्याकडे रेड ब्युटी आहे, I10 कशी असणार आहे डील सर? I10 आहे, 2010चं मॉडेल आहे. तिचं ग्रीन टॅक्स वगैरे सगळं पासिंग वगैरे करून आपण ते 1.5 लाखाला देणार आहे. थोडी कंडिशन पेट्रोल CNG गाडी 2010ची. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. ही माझ्या मित्राचीच गाडी आहे माझ्या. ओके. चालेल. तुम्ही बघू शकता गाडीचा आपण व्हिडिओ तर्फे दाखवत आहोत मित्रांनो. आतून बाहेरून तुम्हाला टायरची कंडिशन वगैरे काही नाहीये. म्हणजे तसं पाहायला गेलं तर कुठलीच गाडी इंजिन कामावाली आपली विकायला लावलेली नाही. बरोबर. म्हणजे जरी काय काम असेल एक तर ते काम पूर्ण केलं जातं किंवा कामाची गाडी आपण विकायला लावित नाही. व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मी आज देणार आहे आवडच देणारी गाडी आणि सगळ्यांना लो बजेट मध्ये हवी असणारी गाडी, शिकण्यासाठी गाडी पाहिजे असेल ती सुद्धा आपल्याकडे आहे. अल्टो 2012ची अल्टो आहे. याची किंमत 1,60,000 जाईल. हीच गाडी लोक 2.25 लाखाच्या पुढे विकतात. कंडिशन सांगून द्या जरा गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. हे कसं आहे महत्वाचं म्हणजे सीट कव्हर वगैरे ते सोडा, सगळ्यात महत्वाचं इंजिन गाडीचं पाहिलं पाहिजे. बरोबर. लोक काय करतात, जास्त पॉलिश करून ठेवली गाडी किंवा चमकायला लागली की समजतात लय भारी गाडी आहे. पण तसं काय नसतं. इंजिन वगैरे चेक करायचं. म्हणजे आपल्याकडेच नाही, कुठं बी गाडी घेताना पहिले इंजिन चेक करा. दोन्ही साईडचे पिलर बघायचे, बोनट ओपन करायचा, पुढे वेल्डिंग मारलाय का ते लगेच कळतं गाडीचा ऍक्सिडेंट झालाय का नाही झालाय. परत ते डोअरचे जरी आपण हे जरी काढलं ना, इथं पट्ट्या येतात, ह्या जरी काढल्या की ह्याच्यामध्ये पण समजतं. कंपनीच्या ज्या खोना असतात हे याला ऍक्सिडेंट गाडी नाही, इथं बघा डॉट 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 येते. हे जर नाहीये, प्लेन जर दिसलं की समजायचं ऍक्सिडेंट झालेला गाडीचा. पार्ट कुठले पेंट केलेत नाही ते पण समजतं आपल्याला. बरोबर. चालेल. कारण मी ही गोष्ट तुमच्यासाठी विचारली. सेकंड हँड गाडी घेताना तुम्ही ह्या गोष्टी, अजून भरपूर काही आहेत खरं आपण व्हिडिओ लॉंग नको करायला. गाड्यांच्या किमती आपल्याला सांगायच्यात.
तुम्ही येऊन चेक करायचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सर तुम्हाला हेल्प करणार आहेत, गाड्यांबद्दल माहिती देणार आहेत, काही प्रॉब्लेम नाही. वॅगनर सर आहे MH14 वाले. 2013ची गाडी आहे ही. हम्म. पेट्रोल सीएनजी गाडी आहे. याच्यावरती लोन पण होईल. लोन जरी करायचं असेल तरी ओके, महाराष्ट्रात कुठल्याही भागामध्ये असू त्यात लोन आपण करून देऊ. चालेल. हिची किंमत 2,70,000 राहणार आहे. सर डाऊन पेमेंट किती करावं लागेल याच्यावर, किती होईल लोन असं? हे 2 लाखापर्यंत लोन होईल याच्यावरती. ग्रे कलर मध्ये तुम्हाला ही वॅगनर भेटणार आहे. प्राइसिंग कशी सांगणार सर? 2,70,000 2,70,000 सांगितलेले आहे. आणि सर तुम्ही लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्रामध्ये पूर्ण करून देता? महाराष्ट्रभर. टू व्हीलर साठी फक्त पिंपरी चिंचवडला आहे आणि कार साठी ऑल महाराष्ट्रात कुठे पण आपण कुठं पण होऊन जाईल. सर डॉक्युमेंट काय सांगाल त्याचे? पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं स्टेटमेंट, आपले जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती फोन केला, स्क्रीनवरती नंबर जे दिले त्याच्यावरती ते सांगतील पेपर्स काय लागतील. येताना पेपर आणले तरी चालतील ओके. किंवा व्हॉट्सअपला पाठवलं तरी चालतात पेपर. आता वेंटो पण आहे आपल्याकडे, ती पण ब्लॅक कलर मध्ये आहे. ह्याची कशी डील असणार आहे सर? वेंटो 2018चं मॉडेल आहे. ओके. हायलँड गाडी आहे. एकदम ओके कंडिशन मध्ये, काही कुठल्या गाडीत काम नाही, काय नाही. ओके. 6,70,000 पर्यंत गाडी द्यायची. तिचं 6 लाखापर्यंत लोन पण होईल. पेट्रोल गाडी पेट्रोल तुम्हाला गाडी ही आहे. भेटते. गाडीची पूर्ण कंडिशन चांगली आहे. आतून बाहेरून जर पाहिलं तर गाडी चांगलीच आहे. ओके सर, टायर पण सांगून द्या कशी असणार आहे टायर कंडिशन पूर्णतः चांगली आहे. जवळजवळ 60-65% टायर आहे त्याचे. ओके. हे हायलँड टॉप एंड मॉडेल तुम्हाला भेटणार आहे वेंटो मध्ये, ब्लॅक कलर मध्ये. ही गाडी तुम्हाला पासिंग MH14 मध्ये भेटून जाईल. घेऊ आपण न्यू शेप मधली. ही 2023 ची डिझायर आहे. पेट्रोल गाडी आहे. ओके. ओरिजिनल आहे. सिंगल हँडेडच गाडी आहे ही पण. ओके सर. हिची किंमत 7,60,000 पर्यंत जाईल. हा, हिच्यावरती लोन जरी करायला गेलं तरी 7 लाखाच्या पुढेच होईल. एक 40-50 हजार जर डाऊन पेमेंट केलं तरी गाडी मिळू शकते. चालेल. स्विफ्ट डिझायर तुम्हाला. ओनर सर गाडीचा? फर्स्ट ओनर आहे, सिंगल ओनर. ओके, चालेल. फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे. गाडीची कंडिशन पाहून घ्या. गाड्या तुम्हाला, आणि कमर्शियलचा पण स्टॉक आहे मित्रांनो, कुठे जाऊ नका. मी कमर्शियलचा पण स्टॉक तुम्हाला दाखवणार आहे. तर जाऊ आता 7 सीटर कडे. जरा मोठ्या गाड्या, प्रीमियम गाड्या घेऊ. जरा ज्यांच्या घरात फॅमिली मोठी आहे त्यांच्यासाठी जास्त मोठी गाडी लागते. तर चला या आपल्याला 2013ची XCV आहे. डिझेल गाडी आहे. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. आतून वगैरे इंजिन सगळं चांगलं आहे. ओके. त्याला आता जवळजवळ 40-45 हजार रुपयाचा सस्पेन्शनचा खर्च केलाय त्यांनी. ओके सर. यांची गाडी त्यांनी 4.5 लाखापर्यंत जाईल गाडी. ओके, 4.5 लाखाला तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. आणि सर टायर वगैरे गाडीचे आतील सीट कव्हर वगैरे सगळं असणार चांगल्या आहे का? कंडिशन चांगले. मध्ये, सगळं चांगलं. चालेल. आणि मी प्रत्येक गाडीची जेव्हा इन्फॉर्मेशन देत असते ना, टोटल शोरूम वाल्यांना विचारत असते गाडी टायर पासून सीट कव्हर पर्यंत. जसं की इंजिनचं सुद्धा आज सरांनी मला प्रॉपरली सांगितलेलं आहे. गाडी सेकंड हँड कशी घ्यायची ही सुद्धा तुम्हाला सरांनी सांगितलेलं आहे. तर असं कोणी सांगत नाही शोरूम वाले, ते आज आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो. तर घेऊ आपण आता दुसरी इनोवा. सर कशी असणार आहे? 2010चं मॉडेल आहे. डिझेल गाडी 3,90,000 पर्यंत जाईल. ओके. 390 पासिंग वगैरे सगळं काय केलेलं आहे. सर ही फायनल रक्कम असणार आहे, त्याच्यामध्ये काय कमी होईल? नाही, ह्या 4 व्हीलर मध्ये आपण हे फायनल सांगितलेले आहेत, कारण लांबून लोक येतात, परत नको गडबड, त्या हिशोबाने आपण फायनल किमती सांगितलेल्या आहेत. चालेल. याला पासिंग वगैरे करून देणार आपण 5 वर्षाची. त्याचे काय चार्जेस वगैरे? नाही, काय नाही. हे सगळं इन्क्लुडिंग असणार आहे? ट्रान्सफर करण्यासहित आणि 1 वर्षाचा इन्शुरन्स सहित किमती, जेवढ्या काय किमती सांगितल्या तेवढ्या. चालेल. ही MH14 मध्ये तुम्हाला इनोवा भेटते. चालेल. आता जरा गोल्ड सोमो भरपूर डिमांड आहे. खूप मला गाड्यांसाठी ह्या मेसेज येतात, ईमेल येतात की बाबा गावाकडची लोक खूप ह्या गाडीला पसंत करतात. तर कशी असणार डील? 2016ची गाडी आहे ही. डिझेल गाडी आहे. 3,80,000 पर्यंत जाईल. 380. कोल्हापूर पासिंग आहे. पासिंग आहे. चालेल. ही गाडी बघून घ्या, कंडिशन, टेस्ट ड्राईव्ह घ्या. सरांनी सांगितल्याप्रमाणे टेस्ट ड्राईव्ह साठी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. कोणताही मेकॅनिकल घेऊन येऊ शकता, गाडी चेक करू शकता आणि ट्रायल घेऊन गाडी बुक करू शकता. प्रीमियम लोकांसाठी तुम्ही मर्सिडीज पण आणलेली आहे. एक मर्सिडीज आणलेली आहे. 2016चं मॉडेल आहे. ओके. हे 18 लाखापर्यंत जाईल. हिच्यावरती लोन जरी करायला गेलं तर 15 लाखाच्या आसपास लोन होते. खूप मेंटेन गाडी आहे ही. ओके. चालली किती आहे सर गाडी? ही जवळजवळ 65,000 पर्यंत चालली. इन्शुरन्स वगैरे सगळं काढून देणार आपण. थोडं न्यू लुक मध्ये स्विफ्ट आहे. कशी असणार आहे सर? ती पण 40 नंबर मध्ये आहे. कशी? 2019ची गाडी आहे. हिची किंमत जाईल 7,18,000. ओके. हिच्यावरती लोन जरी करायचं म्हणलं तर लोन पण होईल, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर गाडीची कंडिशन जर पाहायला गेलं तर एकदम चांगलं. ZDI+ आहे. बटन स्टार्ट आहे. ZDI+ ला अलॉय व्हील, बटन स्टार्ट हे सगळंच येतं टॉप एंड मॉडेल मध्ये. बरोबर सर. तर हे डिझेल गाड्या एकतर मिळत नाहीत, म्हणजे बंद जसा झाला स्विफ्ट, बऱ्याच जणांना डिझेल गाडीच पाहिजे असते. आपल्याला पण विकायला सापडत नव्हती लवकर, ही आणली आपण. खरं आपल्या व्यवसायासाठी तुम्ही अवेलेबल केलेले आहे. ही डिझेल मध्ये असणार आहे तुम्हाला न्यू शेप मध्ये MH14 व्हाईट कलर स्विफ्ट आहे.
तुम्ही कंडिशन व्हिडिओ तर्फे तर चेक केलीच आहे, खरे एकदम कंडिशन तुम्हाला नीट अँड क्लीन भेटणार आहे. गाडीमध्ये कुठल्याही गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर इथे सर्व्हिस सेंटर आहे, ते क्लिअर करून दिले जाणार आहे. चालेल सर, आपण आता प्रायव्हेट वाला तर स्टॉक कव्हर केलेला आहे, तर आपल्या युवर्स साठी जे ओला उबेर करणार आहे, त्यांचे बिझनेस करणार आहे, त्यांच्यासाठी काही गाड्या आपल्या अवेलेबल केलेल्या आहेत, त्या पण घेऊ आपण. टुरिस्ट गाड्या आहेत आपल्याकडे. टुरिस्ट गाडीमध्ये डिझायर आहे, ओके. पेट्रोल सीएनजी ची 2019 ची गाडी आहे. 4,95,000 पर्यंत जाईल आणि ह्याच्यावरती 4 लाखाच्या आसपास लोन पण होईल. 4.5 लाखापर्यंत पण आपण करू. ओनर सर गाडीचं ओनर फर्स्ट ओनर मध्ये सिंगल आहे. ओनर गाडी. सर्व गाड्या ज्या आपण आता दाखवल्या त्या फर्स्ट ओनर मध्ये नाही, हे टुरिस्ट पासिंगच्या ज्या गाड्या आहेत त्या फर्स्ट ओनरच्या आहेत. बाकीच्या ज्या आहेत प्रायव्हेट त्यांची कोणी सेकंड थर्ड फर्स्ट, पण ओनर वरती जास्त गाड्याचं व्हॅल्युएशन होतं इकडे तिकडं, पण गाडीचं इंजिन जे आहे ना ते महत्वाचं चेक करून हे करायचं. ओनर वरती गाडी कधीच, काय लोक काय म्हणतात 5 ओनर झाल्यात किंवा 4 ओनर झाल्यात गाडीच काय खरं नसते, असं काय नसते. काय बऱ्याच जणांनी गाड्या घेतलेल्या असतात फर्स्ट ओनरच्या, त्या ट्रान्सफरच करीत नाहीत. ते तुम्हाला विकणार, प्रत्येक त्याला विकणार, फक्त पेपर घेऊन पुढे पुढे जाणार. ते ओनर तसे 2-4 झालेले असतात, पण ते हे नाही करत. आणि बरेच लोक गाड्यांचे किलोमीटर बी कमी करतात. आणि ज्याला कोणाला गाडी घ्यायची असेल, आता समजा कोणाला आता ज्यांनी वॅगनर घेतली आणि त्याला दुसरी मोठी 7 सीटर गाडी घ्यायची असेल तर ते पण असे डील करतात तुमच्याकडे, म्हणजे एक्सचेंज ऑफर पण आहेत का आपल्याकडे? हो, कुठली पण गाडी घेऊन या, आपण एक्सचेंज करून देऊ. 2 व्हीलर मध्ये जर घेऊन आलं तरी पण, 2 व्हीलर मध्ये पण 4 व्हीलर मध्ये पण, दोन्ही मध्ये पण. जर आपण दुसरी घेऊ स्विफ्ट, सर कशी असणार आहे सर डिझाईन? 2018 ची आहे, पेट्रोल सीएनजी, 450 पर्यंत जाईल ही. ओके, 450 मध्ये तुम्हाला ही जाणार आहे. हिचं पण ओनर फर्स्ट असणार आहे. फर्स्ट ओनर, ऍक्सेंट आहे, 2019 मॉडेल आहे. याची किंमत 3,70,000 पर्यंत जाईल. ओके. 3.5 पर्यंत लोन पण होईल याच्यावरती. ओके, म्हणजे 20,000 रुपये भरून मला तरी करता येतील गाडी. किती भरायची सर याच्यावर? 20,000 भरले तरी गाडी होऊन जाईल. 20,000 भरल्यानंतर कमर्शियल गाडी भेटते मित्रांनो, लक्षात ठेवा. हुंदाईची एक्सेंट भेटते, ती पण पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये, फर्स्ट ओनर मध्ये. हे 2018चं मॉडेल आहे, पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे. याची किंमत 3,15,000 पर्यंत जाईल. आणि पुढची डिझायर 2019 ची आहे, पेट्रोल सीएनजी. ओके. गाडीची किंमत 4,50,000 पर्यंत जाईल. 450 ला. सर लोन किती होईल गाडीवर? 2-4 लाखाच्या आसपास होईल. ओके. डाऊन पेमेंट करावं लागेल किती? जे असेल ते वरचं जे काय येईल ते. तर सर कार तर एक नक्कीच चांगल्या आहेत, ज्या पाहिजेत त्या कार मला इथे आज पाहायला भेटलेल्या आहेत आपल्या व्ह्युअर्सना. आणि आपल्या फॅमिलीसाठी तुम्ही काय सांगाल युट्यूबच्या? आपल्या युट्यूब फॅमिलीला एवढं सांगू शकतो, आपल्याकडे कमर्शियल गाड्या पण आहेत, ज्याला बिझनेस करायचा आहे त्यासाठी कमर्शियल गाड्या पण आहेत आपल्याकडे. कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपण त्या पण गाड्या देतोय. काही लोकांना 2 व्हीलर पाहिजे असतात, ग्रामीण भागामध्ये 2 व्हीलर खूप महागड्या घेऊन जातात लोक. इकडे येतात, पुण्यामध्ये नानापेठ मध्ये आहे की रास्तापेठ मध्ये आहेत गाड्या, ती लोक खूप महाग गाड्या देतात. जी गाडी 30,000ला पडायला पाहिजे तीच गाडी ते डायरेक्ट 60 आणि 65,000ला देतात. तर आपण कमी किमतीमध्ये 2 व्हीलरचाच पण स्टॉक आणलेला आहे, कमी किमतीमध्ये कमर्शियल कारचा पण आणलेला आहे. जी गाडी पाहिजे ती आपण देतोय लगेच. बरोबर सर. आणि आपल्याकडे 7 सीटर पण आहेत अवेलेबल. 7 सीटर पण गाड्या आहेत आपल्याकडे. कोणती इथं कस्टमर कोणताही आला तर नाराज होऊन जाणार नाही, कारण ज्याला जी गाडी हवी आहे ती इथं ह्या स्टॉक मध्ये जास्त मोठ्या यातला आला तर त्याला मर्सिडीज पासून गाडी आपल्याकडे. म्हणजे प्रीमियम गाडी घ्यायची असेल ती सुद्धा तुमचं स्वप्न इथे पूर्ण होणार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये रेंज रोवर पण आणणार आहे आपण. ओके, रेंज रोवर सुद्धा येणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही पहा, इथे तुम्हाला सगळ्या ब्रँडच्या मल्टी ब्रँड कार भेटणार आहेत, 2 व्हीलर सुद्धा भेटणार आहेत. काही प्रॉब्लेम नाही. यायच्या अगोदर लांबून येत असेल तर एकदा कॉल करा, व्हिजिट द्यायच्या अगोदर ती कार आहे की नाही विचारा, कारण की आपल्या चॅनलवरती छत्रपती मोटरचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर असे कॉल चालू होतात ना, आणि गाड्यांचे डील पण लवकरात लवकर होतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा कार आहे की नाही ते विचारून घ्या, कारण की सर आपल्या चॅनलवरती खूप दिवसांनी आलेले आहेत. आणि सर भरपूर आपण गेल्या व्हिडिओ पण शूट केला होता, त्याला पण आपण आहे ना 8 ते 10 दिवसांनी व्हिडिओ बनवत जाऊ. बरोबर. 15-20 दिवस खूप झाला गॅप नाही का. 2 व्हीलर असू द्यात, 4 व्हीलर असू द्यात, तुम्ही येत जावा, आपण व्हिडिओ बनवत जाऊ लगेच. बरोबर सर, आपण तसं करू. आपल्या व्ह्युअर्सना नवीन नवीन कार आपल्या व्हिडिओ तर्फे दाखवत जाऊ. कुणाला घ्यायची असेल ती लवकरात लवकर आपल्याला व्हिजिट देतील. आणि सर आता एकदा लोकेशन सांगून द्या आपल्या व्ह्युअर्सना कसं. आपलं लोकेशन आहे पदमजी पेपर मिलच्या समोर, छत्रपती मोटर्स, चिंचवड, पुणे 33. ओके. नंबर पण जास्त नंबर दिलेले आहेत, मी जवळजवळ 5 नंबर दिलेत स्क्रीनला. कारण कधी कधी काय होतं की कोणी म्हणतं की हा फोन उचलत नाही, तो फोन उचलत नाही. बरोबर. लोकांची गैरसोय होते, लोक लांबून येतात गाड्या पाहायला, आणि त्यावेळेस फोन जर नाही उचलला तर त्यांची अडचण होते. त्यासाठी आपण 5 नंबर दिलेले आहेत, 5 लोक वेगवेगळे हँडल करायला लागते. चालेल. तर तुम्हाला ह्या 5ही नंबरवरती तुम्हाला सर्व एक्झिक्युटिव्ह तुम्हाला
सर्व्हिस करतील, हेल्प करतील गाड्या दाखवण्यासाठी. काही प्रॉब्लेम नाही. कोणत्याही नंबरला कॉल करा आणि लवकरात लवकर छत्रपती मोटर्स या शोरूमला व्हिजिट द्या. तर मी भेटेन मित्रांनो असेच तुमच्यासाठी कारचे व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.